अखेर अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर कोकणातून एक बहुप्रतीक्षित असलेला प्रवेश भाजपमध्ये झालाय। पूर्वाश्रमीचे मनसेचे नेते वैभव खेडेकर यांचा आज अधिकृतपणे भाजपत प्रवेश झालाय। आपल्यासोबत स्वतः वैभव खेडेकर आहेत। एक तर तुमचं अभिनंदन। अखेर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर, चर्चेनंतर, आरोपानंतर, वादविवादानंतर तुमचा भाजपमध्ये आज प्रवेश झालाय। काय भूमिका आहे? बघा, भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्यासंदर्भात असा कुठला मोठा अडथळा नव्हता किंवा असं काय वादविवाद नव्हता। कोकणामध्ये भारतीय जनता पार्टी ही गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे। गेल्या अनेक वर्षापासून मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम करत असताना त्या ठिकाणी संघटना उभी केली, परंतु काही कारणामुळे मला पक्षातून बाहेर पडायला लागले किंवा बाहेर मला पाठवलं गेलं। परंतु तरी नाउमेद न होता मी भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला। 4 तारखेला मागच्या महिन्यातल्या माझा पक्षप्रवेश होणार होता, परंतु तो काही कारणाने होऊ शकला नाही। पुन्हा 23 तारखेला माझा पक्षप्रवेश होता, तोही काही कारणाने होऊ शकला नाही। भारतीय जनता पक्षामध्ये माझ्या पक्षप्रवेशाने अनेकांची अडचण होणार होती, त्यामुळे काहीशा गोष्टी केल्या गेल्या। त्या एकदा सविस्तरपणे आपल्याशी बोलीन। परंतु आज मात्र भारतीय जनता पक्षामध्ये मला प्रदेशाध्यक्ष रवींद्र भाऊ चव्हाण यांनी त्यांच्या परिवारामध्ये सामावून घेतलेला आहे आणि माझ्याबरोबर जिल्हाध्यक्ष आमचे मनीषजी खवळे, आमचे सुबोधजी जाधव, आमचे संतोषजी नलावडे, आमचे अविनाशजी सौंदळकर, उपजिल्हाध्यक्ष आमचे संजयजी आखाडे, त्याचप्रमाणे आमचे मिलिंद नांदगावकर, रहीम सईबोले, अमितेश शाह, नंदू साळवी, ही अशी अनेक मंडळी जी आहेत ही आज पक्षामध्ये प्रवेश करा। ही सर्वच पक्षाचे बिनीचे काम करत होते। आज एवढं मात्र सांगतो की आज भारतीय जनता पक्षामध्ये माझा अधिकृत प्रवेश झालेला आहे आणि यापुढे भारतीय जनता पक्ष वाढवण्याचं काम मी कोकणामध्ये करीन आणि त्याचप्रमाणे या माझ्या सगळ्या सहकार्यांबरोबरती घेऊन येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवण्याचा मी काटोकाट या ठिकाणी प्रयत्न करेन। प्रश्न एवढाच आहे, 2-3 महिन्यापासून चर्चा सुरू होती, अडथळा नेमका काय होता? आज तरी स्पष्ट सांगून द्या। बघा, अडथळा काय, हा अडथळा भाजपतून होता की पूर्वीच्या पक्षातून होता? नाही, आता या संदर्भात तुम्ही याच्या संदर्भात प्रदेशाध्यक्ष सन्माननीय चव्हाण साहेब तुम्हाला अधिकृत सांगू शकतील किंवा तुम्हाला असं वाटतं की ज्यांनी पक्षप्रवेश माझा थांबवलाय त्यांची तुम्ही अधिकृत बाईट घेतलीत तर निश्चित तुम्हाला याची खात्री पटेल। परंतु पक्षामध्ये असताना महत्व नसतं, परंतु पक्षातनं बाहेर काढल्यानंतर त्याचं महत्व वाढतं। असाच काहीसा प्रकार या ठिकाणी झाला असावा असं मला वाटतं। मी देखील काळजावरती दगड ठेवून काही गोष्टी केल्या होत्या किंवा काळजावरती दगड ठेवून मला काही गोष्टी कराव्या लागल्या होत्या, परंतु माझा नाईलाज होता। काही गोष्टी माझ्यातला उपजत कार्यकर्ता या ठिकाणी स्वस्थ बसू शकत नव्हता, म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली या राज्याचे कुशल मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, त्याचप्रमाणे रवींद्रजी चव्हाण यांचं कुशल संघटन आणि आमच्याकडचा आक्रमक चेहरा नितेशजी राणेसाहेब या सर्वांवरती विश्वास ठेवून मी आज या ठिकाणी पक्षप्रवेश केलेला आहे आणि मला निश्चित खात्री आहे की मी या पक्षप्रवाहामध्ये, या राष्ट्रीय पक्षामध्ये निश्चित मी चांगलं काम करेन अशी मला खात्री आहे। आपण जेव्हा कुठल्याही पक्षाची विचारधारा स्वीकारतो तेव्हा समोर एक टार्गेट ठेवलेलं असतं। आता तुमचं टार्गेट कुठलं आहे? जो कोकणातला परंपरागत पक्ष आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, का ज्या पक्षाला तुम्हाला सोडचिठ्ठी द्यावी लागली किंवा ज्या पक्षातून तुम्हाला बाहेर बडतर्फ करून काढलं गेलं तो? बघा, आजपर्यंत मी असं कुठलं टार्गेट डोळ्यासमोर ठेवून मी काम केलं नाही। मी माझा पक्ष वाढवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम मी ज्यावेळेला चालू केलं, आज मी 30 वर्षापासून मी राजसाहेबांबरोबरती आहे। 12 वर्ष विद्यार्थी सेना आणि पुढची 18 वर्ष 19 वर्ष ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाबरोबर आहे। त्यावेळेला तिथे मनसेचा त्या ठिकाणी मतदार नव्हता, परंतु 20 वर्षामध्ये मी मतदार तयार केला, घराघरामध्ये मी कार्यकर्ता तयार केला। त्याही वेळेला जे अंगावर येईल त्याला मी घेतलं, मग ती शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल किंवा माझ्या अंगावरती येणारा प्रत्येक जण मी शिरावरती घेतला आणि त्यांना 2 हात करण्याचा प्रयत्न केला। माझी निष्ठा त्या पक्षावरती कायमस्वरूपी राहिलेली आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यामध्ये जो कोण अडचण निर्माण करेल त्याला उरावर घेऊन या ठिकाणी मी काम करण्याने संघटना वाढवून एवढं मात्र नक्की आहे। ही जी तुम्ही आता गोष्ट सांगितलीत की अनेक गोष्टी काळजावर दगड ठेवून केल्या, आज तरी मन मोकळं कराल तुम्ही? कारण आज त्या पक्षातून तुम्ही अधिकृतपणे बाहेर पडलाय आणि भाजपमध्ये तुम्ही प्रवेश केलाय। आज तरी त्या गोष्टी महाराष्ट्राला कळू देत की नेमकं काय घडलं, का तो पक्ष सोडावा लागला? नाही, या संदर्भात एक सविस्तर तुम्ही माझी मुलाखत करा असं माझी विनंती राहील।
तो असा एक छोटा एवढ्या बाईटमध्ये संपणारा विषय नाही, तो खूप मोठा आहे. त्यात सविस्तर तुम्हाला एपिसोड करता येईल. परंतु एक मात्र खरं आहे की आजचं ते माझं नातं या ठिकाणी संपुष्टात येत आहे असं म्हणता येणार नाही, परंतु नातं या ठिकाणी थांबताना मी पाहतोय. माझे नातेसंबंध या 20 वर्षामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती झाले होते आणि ती नाती आज संपुष्टात येत आहेत किंवा थांबतात याचं मला नक्कीच दुःख आहे. राज ठाकरेंना सोडल्याचं दुःख आहे. बघा, हे सगळं ते माझ्या कायमस्वरूपी माझ्या हृदयात कायमस्वरूपी राहिलेले आहेत, त्यामुळे ते स्वाभाविक ते राहणारच आहे माझ्या मनामध्ये. परंतु मला त्यांनी समजून घेतलं नाही की मला त्यांनी समजून घ्यायला पाहिजे होतं, अशी माझी भूमिका होती. कदाचित कालांतराने काही गोष्टी त्यांना समजतील अशी मला देखील अपेक्षा आहे. परंतु ठीक आहे, तो भाग झाला वेगळा. परंतु आज मात्र इथपासून मी भारतीय जनता पक्ष वाढवण्याचं निश्चित या ठिकाणी काम करेन. खूप खूप धन्यवाद. तर होते वैभव खेडेकर, ज्यांनी नुकताच अधिकृतपणे भाजपत प्रवेश केला आणि काही गोष्टी समजल्या नाही किंवा काही गोष्टी त्या पक्षाला ज्या खरं तर वास्तवापासून दूर गेल्या होत्या, त्यामुळे अनेक गोष्टी कोकणात घडल्या, अनेक गोष्टी मनावर दगड ठेवून केल्यात, त्याचा खुलासा सुद्धा लवकरच करेल असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. त्यामुळे आता वैभव खेडेकर यांच्या कोकणातील या भाजप प्रवेशानंतर कोकणातील काय घडामोडी नव्यानं आकार घेत आहेत आणि कोकणात या प्रवेशाचे नेमके काय रिफ्लेक्सेस जाणवत आहेत, कारण वैभव खेडेकरांचा भाजप प्रवेश हा खऱ्या अर्थानं अनेक अर्थांनी वादग्रस्त सुद्धा ठरला होता. त्यामुळे नेमकं काय काय घडते पाहावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाशसह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई.